हाय फ्रेंड, प्रांजलन मयुरी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आता गावी आहोत आणि आपण गावी चिकन आणि वडे हे बनवले, ह्याची पार्टी झाली। आता ते कसे गेले ते मी तुम्हाला सांगते। पहिला आपण चुलीवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये कांदा आपण हा लालसर भाजून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही। आणि कांदा भाजताना त्याच्यामध्ये 10-12 पाकळ्या लसूण आणि आलं टाकलेलं आहे। इथे गावी असल्यामुळे थोडं लाईटीचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा अंधारात हा व्हिडिओ काढलेला आहे, तो बघावा लागेल। आता कढईमध्ये कांदा भाजून झालेला आहे। आता आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे 2 वाट्या आणि कांद्याचं प्रमाण घेतलं आहे 10 कांदे घेतले आणि हे खोबरं दोन नारळ असे खिसून घेतलेले आहे आणि 1 वळ सुकं खोबरं घेतलेलं आहे। हे सगळं आम्ही एक कढईमध्ये चुलीवर भाजून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। थोडं लालसर होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। आता इथे आई चिकन साफ करते, आई म्हणजे माझ्या सासूबाई। ते सगळं चिकन साफ करते। हे चिकन 2 किलो आहे। छान असं स्वच्छ सुंदर आईने हे कापलेलं आहे, बारीक बारीक पीस केलेले आहे। आमच्याकडे मोठे मोठे आवडत नाही, त्याच्यामुळे हे बारीक बारीकच पीस करून घेतले आहे। आता आई ह्याच्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून सगळं एकजीव करून घेते आहे, बघू शकता तुम्ही। आता ही पूर्ण पेस्ट लावून झालेली आहे। आता याच्यामध्ये आमचा मस्तपैकी घरगुती मालवणी मसाला टाकलेला आहे आईने, आणि बघा किती सुंदर एकजीव करून घेते ती। तिला पूर्ण असं व्यवस्थित मसाला चिकनला लागतो आहे, असं तिला आवडतं हे असं लावायला। आता चुलीवर टोप ठेवला आहे, त्याच्यामध्ये 4 चमचे तेल टाकलं आहे आणि फोडणीला कांदा टाकलेला आहे। 2 मोठे बारीक चिरलेले कांदे फोडणीत टाकलेले आहे। आता छान त्यांना कांद्याला लालसर ब्राऊन रंग आला सोनेरी की आपण त्याच्यामध्ये चिकन टाकून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही। खूप सुंदर असं चुलीवरती चिकन हे खूप सुंदर लागतं। आणि आता ह्या कांदा लालसर झाला, त्याच्यामध्ये पुन्हा आम्ही तेलामध्ये त्या लाल तिखट टाकलेलं आहे, त्याच्याने तरी खूप सुंदर येते। तुम्ही लाल तिखट सुद्धा टाकू शकता, तुमचा घरगुती मसालाही टाकू शकता जो असेल तो। आमच्याकडे मालवणी मसाला होता आमचा घरगुती, तो मी फोडणीत टाकलेला आहे। आणि त्याच्यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी वाटून तेलात टाकली, कारण तेलात छान त्याच्यामध्ये तेलात टोमॅटो फ्राय केला की त्याचा जो टोमॅटोचा उग्र वास आहे तो निघून जातो। मग आम्ही तेलातच हा टाकून घेतलेला आहे। आता तो तेलात परतल्यानंतर टोमॅटो हे चिकनला आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं, ते चिकन आपण टोपात टाकून घेतलं आहे आणि त्याला सुंदर असं ढवळून आपण त्याला शिजत ठेवणार आहोत, बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। हे बघा, बघू शकता। आता त्याच्यामध्ये शिजलं आहे आणि पाणी सुद्धा सुटलं आहे। आधी पाणी टाकायचं नसतं, नंतर त्याच्यामध्ये गरम करून पाणी आम्ही टाकणार। आता जे आपण वाटप काढलेलं कांदा खोबरं ते वाटून घेतलं आहे आणि ते आपण आता ह्या चिकनमध्ये टाकून घेतलं आहे। आणि आपल्याला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्याप्रमाणे ते जाडसर पातळ असा पाहिजे त्याप्रमाणे आपण याच्यात गरम पाणी टाकून घेणार आहोत। शेवटी पाणी टाकायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। हे बघा, बघू शकता कसं सुंदर असा कलर दिसतो आहे चिकनचा। आणि चुलीवरचं चिकन तर 1 नंबर सुंदर होतं आणि पटकन होतं। आता आमच्याकडे असं हे जाडसर घट्ट वड्यांबरोबर खाण्यासाठी आम्ही जाडसरच ठेवणार आहोत।
आता इथे पुन्हा एक टोप ठेवलं आणि त्याच्यामध्ये कांदा फोडणीला घातलेला आहे। ते कशासाठी माहिती आहे का? ते गावठी चिकनसाठी। गावठी चिकन 1 किलो होतं, त्याचा पातळ रस्सा करायचा होता। जसं आपण जे चिकन बघितलं ते बॉयलर चिकन होतं, जे आपण पहिलं बघितलं ते, आणि हे आता गावठी चिकनचं चालू आहे। गावठी चिकनमध्ये पण कांदा फोडणीला घातला, मालवणी मसाला टाकला आणि जे गावठी चिकन होतं त्याला मॅरिनेशन करून घेतलं। लाल तिखट, आलं लसणाची पेस्ट आणि आपला मालवणी मसाला लावून एकजीव केले आणि ते टोपामध्ये सेम फोडणीला घातलं। तसंच गावठी चिकनचा रस्सा खूप सुंदर लागतो वड्यांबरोबर। आणि तिथे वहिनी वड्यांचं पीठ सुद्धा मळत होती आणि इथे आईने गावठी चिकनमध्ये आपला चिकनचा एव्हरेस्ट मसाला टाकला आहे, बघू शकता तुम्ही। आणि इथे वहिनी वड्यांचं पीठ मळते आहे, ते माझी मोठी वहिनी आहे। सुंदर असं वड्याचं पीठ मळलं आहे आणि इथे आपलं गावठी रस्सा तयार झालेला आहे। चुलीवरती फक्त उकळ काढायची आहे। आता इथे मी आणि वहिनी वडे करायला घेतले चुलीवरती। वड्यांच्या रेसिपीमध्ये सांगाल तर 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी गहू आणि 1 वाटी तांदूळ, असं हे प्रमाण आहे। त्याच्यामध्ये धणे आणि मेथी भाजून घातल्याने ते घरघंटीवरनं दळून आणलेलं आहे, असं हे वड्यांचं प्रमाण आहे। त्याच्यामध्ये गरम पाण्यात हे वड्याचं पीठ मळलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडी हळद टाकलेली आहे आणि थोडा वेळ मळून ते ठेवून द्यायचं आणि पुन्हा मग तेलाचा हात लावून मळून घ्यायचं आणि मग असे वडे सुंदर होतात। हे चवीला खूप सुंदर लागतात। मी करेन एकदा तुमच्याबरोबर शेअर ही रेसिपी। आणि वडे असे कढईत टाकलंच हे फुगले पाहिजे, असं म्हणजे पीठ आपलं हे सुंदर आलेलं आहे, म्हणजे सुंदर मळलं गेलेलं आहे। चवीला सुद्धा खूप सुंदर लागतात हे वडे। वहिनी आमचे तळून काढते आहे आणि मी तिला वडे हे थापून देत आहे। चुलीवरती हे वडे खूप सुंदर झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। गावी थोडा लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला असा व्हिडिओ अंधारात काढावा लागला आहे, पण तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे। बघा तुम्ही, सुंदर असे वडे तळते आहे वहिनी।